महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 14 क मधील नगरसेविका वहिदा बानू काशिम साब शेख यांच्या विरोधात करण्यात आलेल्या अपात्रतेच्या तक्रारीची विभागीय आयुक्त कार्यालयाने दखल घेतली आहे। तक्रारीतील आरोपांची चौकशी करून नियमानुसार योग्य ती कार्यवाही करावी आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयाला सादर करावा असे निर्देश महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत। याकूब इसाक शेख यांनी विभागीय आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीत नगरसेविका वहिदा बानू काशिम साब शेख यांनी महत्त्वाची तथ्ये लपवली, हितसंबंधांचा संघर्ष असतानाही त्याची माहिती दिली नाही, तसेच निवडणूक शपथपत्रात अपूर्ण व चुकीची माहिती सादर केली असल्याचा आरोप करण्यात आलाय। तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमांतर्गत त्यांच्या विरुद्ध अपात्रतेची कार्यवाही सुरू करण्याची मागणीही करण्यात आली आहे। या तक्रारीची दखल घेत विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त नगर परिषद प्रशासन प्रतिभा पाटील यांनी 25 जून 2026 रोजी महापालिका आयुक्तांना पत्र पाठविले आहे। त्यामध्ये तक्रारीची स्वतः चौकशी करून नियमानुसार योग्य ती कार्यवाही करावी, तसेच केलेल्या कारवाईची प्रत विभागीय आयुक्त कार्यालयाला पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। या पत्रामुळे नगरसेविका वहिदा बानू काशिम साब शेख यांच्या अपात्रतेच्या मागणीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून महापालिका प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे।